त्यांच्याबद्दल वाईट बोलून गोष्ट गेलो. ही आहे की अबू हाशमींचं काय होतंय याबद्दल मला चर्चाच करायची नाही. हे सरकार कोरटकर आणि सोलापूरकरला का वाचवते? शिवाजी महाराजांचा धडधडीत अपमान करणारे, त्यांची उंची कमी करणारे, त्यांच्या शौर्याविषयी टीका करणारे, त्यांच्या चातुर्यावरती बोट उठणारे करणारे कोरटकर आणि सोलापूरकर या सरकारचे जावई आहेत का? म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल यत्किंचितही प्रेम नाही, सगळं नाटक. आणि त्या नाटकाच्या एका पात्रामध्ये सगळं झाकण्यासाठी मग अबू हाशिम आझमी. त्याला तुम्हाला जे करायचं ते करा, पण कोरटकर आणि सोलापूरकरचं काय करणार हे तर महाराष्ट्राला कळू द्या. याचं उत्तर नाही. मुख्यमंत्री म्हणले पंडित नेहरूंनी काय लिखाण केलंय याच्यावर चर्चा करायची. मग सावरकरांनी काय लिखाण केलं याच्यावर चर्चा करा. मग त्याच्या आधी कोणी काय लिखाण केलं त्याच्यावर चर्चा करा. आणि मग चर्चेसाठी 1 महिना घ्या, पण कोरटकरला आणि सोलापूरकरला काय करू नका. आताच म्हणाले की राहुल गांधींनी शिवाजी जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली पोस्ट केली. तुम्हाला सोलापूरकर आणि कोरटकरला वाचवायचं असेल तर वाचवा, म्हणजे कारण नसताना हे लांबड लावू नका. टिळक काय म्हणाले, सावरकर काय म्हणाले, आगरकर काय म्हणाले, नेहरू काय म्हणाले, गांधी काय म्हणाले, आंबेडकर काय म्हणाले. अहो हे दोघं म्हणाले ते तुम्ही जिवंत असताना तुमच्या डोळ्यात एकच म्हणाले ना, त्याच्याबद्दल बोला. सर, अबू हाशिम आजमी पे जो आज नियमन की कार्रवाई हुई बजट सत्र पर, क्या योग्य है? सभागृह का एक मत से निर्णय हुआ, अब निर्णय हो चुका है, उसके बारे में बहुत बात करने की कोई आवश्यकता है ऐसे मुझे नहीं लगता। देखिए, आप लोग लगातार दूसरी मांग कर रहे थे वेल में। हमारा वही कहना है कि सब हो गया, लेकिन जो कोरटकर और सोलापुरकर बार बार शिवाजी महाराज का अपमान करते आ रहे हैं, उसको अपमानित करते आ रहे हैं, उसका क्या, उसके ऊपर कोई जवाब ही नहीं दे रहा है। तो शिवाजी महाराज का, छत्रपति का अपमान अब महाराष्ट्र में कोई महत्व नहीं रखता है। सब बता दो, कोरटकर और सोलापुरकर ऐसी किसकी औलाद है कि वो औलादों को बचाने के लिए सरकार पूरा झुक के चल रही है।